आमगाव बंदला विविध संघटनांनी दिला पाठिंबा। आमगाव शहरात रॅली काढून तहसीलदार यांना दिलं निवेदन। एससी आणि एसटी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाने उपवर्ग बनविण्याचे अधिकार राज्यांना दिलेत। एससी आणि एसटी आरक्षणामध्ये क्रिमिलेयर्सची अट लादली आहे। हा निर्णय मागे घेण्यात यावा याकरता एससी, एसटी आणि ओबीसी संघटनांनी तसेच इतर संघटनांनी आणि व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवण्यात आले। दरम्यान आज आमगाव शहरात रॅली काढून तहसीलदारांमार्फत महामहिम राष्ट्रपती यांच्या नावे निवेदन देण्यात आले। यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच अनुसूचित प्रकार घडू नये याकरता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता। मी योगेश रामटेके, सामाजिक एकता मंचाचा संयोजक आहे। ज्या सुप्रीम कोर्टाने अत्यंत घातक असा निर्णय अनुसूचित जाती जमातीच्या वर्गीकरणामध्ये आणि क्रिमिलेअरची अट लावून दिलेला आहे, त्याचा आम्ही सामाजिक एकता मंचाच्या माध्यमाने आम्ही निषेध करतो आणि माननीय महामहिम राष्ट्रपती महोदय यांना निषेधाचं आम्ही एक निवेदन सुद्धा दिलेलं आहे। आमच्या मागण्या त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत। माझी मागणी आहे माननीय राष्ट्रपती महोदयांना की आमच्या मागण्या पूर्ण करून आम्हाला न्याय द्यावा ही विनंती। धन्यवाद। मी यादवराव भोयर, अध्यक्ष आदिवासी हलबा हलबी समाज संघटना गोंदिया जिल्हा। मी सामाजिक एकता मंचचा सदस्य असून आज 21 ऑगस्टला या ठिकाणी भारत बंद निमित्तानं आमगाव सुद्धा आम्ही बंद केलेला आहे। 1 ऑगस्ट 2024 ला सुप्रीम कोर्टाने जो एससी एसटी ओबीसीच्या विरोधामध्ये ज्याचा निर्णय दिलेला आहे आरक्षणाबाबतचा, त्या ज्याच्या निर्णयाच्या विरोधामध्ये आज संपूर्ण भारत बंद, त्यानंतर सर्व जिल्हे आणि तालुके सुद्धा बंद ठेवण्यात आले। त्याच शृंखलेमध्ये आज आमगाव सुद्धा बंद ठेवण्यात आलेला आहे। तर सुप्रीम कोर्टाने जे एससी एसटी ओबीसीच्या संदर्भामध्ये जे आरक्षणामध्ये उपवर्गीकरण तयार केलेलं आहे, या उपवर्गीकरणामुळे आदिवासी समाजामध्ये, त्याचप्रमाणे एससी समाजामध्ये आणि ओबीसी समाजामध्ये हा एक वैमनस्य आणि विभाजनाचा भाग होण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणून हा निर्णय रद्द करण्यात यावा असे आम्ही सुप्रीम कोर्टाला या ठिकाणी विनंती करतो। यामध्ये आरक्षणामध्ये प्रत्येक एससी एसटी समाजातील लोकांना अ ब क ड या विभागामध्ये विभागले गेलेले आहे। या अ ब क ड विभागात विभागल्या गेल्यामुळे जे आरक्षणाचे जे फायदे आहेत, हे फायदे जर आमच्या गरीब आदिवासी मागासवर्गीय व्यक्तीला न मिळाला आणि त्या गटातील जर जागा रिक्त राहिली तर ती रिक्त राहिलेली जागा ही ओपन कॅटेगरीला जाण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आमच्या मागासवर्गावर हा अन्याय होईल आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जैसे ते जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण त्याने कायम ठेवावं आणि हे उपवर्गीकरणाचा नवीन कायदा सुप्रीम कोर्टाने जो दिलेला आहे हा रद्द करण्यात यावे, यासाठी आम्ही मागणी राष्ट्रपती यांना केलेली आहे। आमच्या निवेदनाचा विचार करून संसदेमध्ये, लोकसभा आणि राज्यसभेमध्ये या बाबीवर चर्चा व्हावी आणि निश्चितच हा निर्णय बदल करण्यात यावे अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।